श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कधी विचार केलाय का ज्या व्यक्तीला आपण आपली अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय व्यक्ती म्हणतो, पती म्हणतो, बायको म्हणतो, त्यासोबत आपण अग्नीचे साक्षीने 7 फेरे घेतलेले असतात, जन्मजन्मेच्या भेटीचे वचन घेतो. जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते, हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय होतं, जो तुमच्या भेटीसाठी आतुर होऊन उभा असतो. काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात, की आपल्या कर्माच्या भिंती या नात्याला कायमचं तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आपण विज्ञानाच्या तर्काच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं हे रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की माझे मिस्टर, माझी बायको मला आज सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं ना की अगदी विचाराने मन शांत व्हायला होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणारच आहे, कारण मृत्यू अटळ आहे. त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही. ज्याची वेळ ठरलेली आहे त्याला जावेच लागते. पण गरुड पुराणात जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला जेव्हा मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिलेली आहे. ते आपल्याला विसरून जातात की ते आपली वाट पाहत असतात? या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझंही मन अगदी भरून आलं, कारण हे सत्य खूप कठोर आहे, तितकंच ते भावनिकही आहे. जर तुम्हीही कुणा जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींचा एक संकेत समजा. पुढे जाण्यापूर्वी मनापासून कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण स्वामींच्या नामात सर्व दुःखाचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि आपल्या घराभोवतीच फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो, तो तिला स्पर्श करण्याचं पाहतो, प्रयत्न करतो. अगदी मी इथेच आहे, तू रडू नकोस असंही बोलतो. तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कोणालाच ऐकू जात नाहीत. तो आपल्या मुलांजवळ जातो, बायकोजवळ जातो. त्या आत्म्याला खूप भूक लागलेली असते, तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती असतो. जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर ती पत्नी पतीच्या भोवती असते, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा आपण पिंडदान होतं तेव्हा त्याला पुढच्या प्रवासासाठी जाण्यास ऊर्जा मिळते. तुम्हालाही असं कधी वाटतं, जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही, अंगावर शहारे येतात हे ऐकून? मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं कधी वाटलंय का की कुणीतरी घरात आहे पण दिसत नाही? या 13 दिवसांमध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहस्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं असतं. गरुड पुराणात याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते? कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांची कधीही दगाफटका केलेला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतो
की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं. तिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चुका झालेल्या असतील तर जिवंतपणेच त्यांची माफी मागा. प्रत्येक जर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे. तिचं नाव आहे वैतरणी नदी. मृत्यूच्या 1 तास आधी थरकाप होतो. ज्याचा मृत्यू होणार आहे त्याला आधीच थोडीशी चाहूल लागलेली असते. त्या जीवाला माहीत असतं की आज काहीतरी अनिष्ट घडणार आहे. वैतरणी नदी ही रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतो की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दानधर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एका नावेत आणतात. पण ज्यांनी पाप केला आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओरडत राहतो. एकाचा नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात व वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणेच गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. मुळात कोणतीही गोष्ट किंवा कर्म करताना स्वामी मला बघत आहेत हे लक्षात ठेवूनच कर्म करावे, म्हणजे तुमच्या हातून पाप आणि चुका कमी घडतील. गरुड पुराणातील हे सर्वात मोठे रहस्य आहे की लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही, फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांचीही इच्छा पुन्हा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर नक्कीच निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधीकधी ते पिता पुत्री, कधीकधी भाऊ बहीण किंवा कधीकधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत, ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना की नातं बदलू शकतं, पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा हेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराणात संकेत मानतात की आत्मा जेव्हा मृत्यूनंतर स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा मग रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो आत्मा अजूनही तृप्त झालेला नाही. शांतपणे असताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकांची परीक्षा आता संपली, ते आता सुखी आहेत. एक प्रकारच्या भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की परत आलेत, पण रडू आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न कधी पडलेत का? कमेंटमध्ये हो नक्की म्हणा. जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःख रूपात दिसत असेल तर नारायण बळी किंवा मग त्रिपिंडी श्राद्ध करून घ्यावे. दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळा जप कराव्यात. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या रांगेत उभे असतात. त्या रांगेमध्ये उभा असताना प्रेम नसतं, भावना नसतात, असतो तो फक्त पश्चाताप. यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं शक्य असतं, पण तिथे
मोह माया नसते, तिथे फक्त पश्चाताप असतो. यमराज त्यांना आपल्या मागील आयुष्य पडद्याप्रमाणे दाखवत असतात. जर दोघांनीही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना पुन्हा एकत्र प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण हे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं, ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे. त्या गर्दीत आपला जोडीदार आपल्याला ओळखेल का हा विचार करूनच मनाला धडकी भरते. पण स्वामींच्या भक्तांना ओळखण्याची गरज नसते, कारण त्यांच्या कपाळावरच स्वामींच्या नावाचं तेज असतं. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करा. हे एकत्र केलेले पुण्य तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला एकत्र ठेवतं. गरुड पुराण सांगते की मृत्यूच्या वेळी जेव्हा भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठी असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या नामात दंग असतात त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक कधीच नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकात जातच नाहीत, ते थेट उच्च लोकात जातात, जिथे दुःख नाही फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य स्वरूपाची असते. ही स्वामींची कृपा किती आघात आहे ना बघा. मृत्यूसारख्या भयान गोष्टीला स्वामींनी फुलासारखं अगदी हलकं करून टाकले. केवळ स्वामींच्या नामस्मरणात दंग व्हा. स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. हे वाक्य नाही तर अंतिम सत्य आहे. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी माझा हात सोडू नका एवढीच प्रार्थना करा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.